तिकडे पंढरपुरात चंद्रभागा अर्थात भीमा नदीला पाणी पातळी वाढल्यानं पूर परिस्थिती निर्माण झाली आणि अशातच 600 ते 700 नागरिक हे स्थलांतरित करण्यात आलेत। याच स्थलांतरित नागरिकांना आता जेवणाची व्यवस्था विठ्ठलाच्या अन्नछत्रातून करण्यात आली आहे। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या माध्यमातून विठ्ठलाच्या अन्नछत्रातील विठ्ठलाचा प्रसाद हा फूड पॅकेटच्या माध्यमातून स्थलांतरित नागरिकांना मिळतोय। मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत यांनी फूड पॅकेट स्थलांतरित नागरिकांना जागेवर देऊन नागरिकांची भूक भागवली आहे। त्यामुळे पूरग्रस्त स्थलांतरित नागरिकांना विठ्ठलाचा प्रसाद देण्यात आलाय। भीमा नदीला पाणी पातळी वाढली आणि त्यामुळे तिकडे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्यामुळे 600 ते 700 नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय आणि याच स्थलांतरित नागरिकांना आता जेवणाची व्यवस्था ही विठ्ठलाच्या अन्नछत्रातून करण्यात आली आहे। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या माध्यमातून विठ्ठलाच्या अन्नछत्रातील विठ्ठलाचा प्रसाद हा फूड पॅकेटच्या माध्यमातून या स्थलांतरित नागरिकांना देण्यात येतोय। मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, प्रभारी व्यवस्थापक यांनी हे फूड पॅकेट या स्थलांतरित नागरिकांना जागेवरच दिलाय आणि त्यांची भूक भागवली आहे। मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती पंढरपुरात निर्माण झाली आणि त्यामुळेच अशा स्थलांतरितांचा जेवणाचा प्रश्न देखील आता मिटलाय। दरम्यान या स्थलांतरित नागरिकांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी। पंढरपूरच्या भीमा अर्थात चंद्रभागा नदीला पूर आलाय आणि जवळपास 700 नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय, ज्यामध्ये 200च्याहून अधिक कुटुंब आहेत आणि ही सर्व कुटुंब जी आहेत ही आता जवळच असणाऱ्या रायगड वारकर भवन या ठिकाणी आणून ठेवण्यात आलेली आहेत। त्यांना इथं राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। आपण त्याचसोबत बोलू, किती लोक आहेत, काय स्थलांतरण, काय समस्या आहेत आता सध्याच्या? पंढरपूरला पूरस्थिती निर्माण झालेली असताना आमच्या भागातील व्यासनारायण झोपडपट्टी असेल किंवा अंबिकानगर झोपडपट्टी असेल, येथील 200 ते 225 कुटुंबांचं स्थलांतर आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। त्यांना मंदिर समितीच्या वतीने प्रसादाची व्यवस्था केलेली आहे, आमच्या मित्रपरिवाराची नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे आणि जशा प्रशासनाच्या सूचना येतील तसे हे लोक सूचनेचं पालन करत आहे। तरी आमची एक प्रशासनाला मागणी आहे, गेल्या वर्षी पण असं 1-2 वेळा महापुराचं संकट या भागावरती आलं होतं, या भागाचे पंचनामे पण झाले होते, पण शासनाच्या वतीने कुठलीही मदत या लोकांना झाली नाही। तरी या वेळेस तरी शासनाने यांना मदत करून द्यावी आणि कायमस्वरूपी यांचा राहायच्या घराचा प्रश्न मिटवावा अशी आमची एक मागणी आहे। हे आहेत नगरसेवक विक्रम शिरसाट या परिसरातले। खरं तर अनेक नागरिकांचं स्थलांतर होते। किती ठिकाणी जातात? याच ठिकाणी का अजून काही ठिकाणी आहेत? या ठिकाणी पण आहेत आणि खालच्या हॉलमध्ये पण लोक राहिलेले आहेत। आणि जर आम्हाला पूर परिस्थिती वाढताना दिसली तर याच्या शेजारी रामबागेचा परिसर आहे, तिथल्या पण आम्ही जागा मोकळ्या करून ठेवलेल्या आहेत। काही महिला सुद्धा आहेत। काय तुमच्या घरात किती पाणी आले? आमचं घर पूर्ण पाण्यामध्ये आहे। बर, पूर्ण पाण्यामध्ये दरवर्षी पूर येतोय। आमची कुठे व्यवस्था सगळी होती, आम्हाला खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था विक्रम शिरसट करते। आम्हाला कुठली अडचणी येऊ देत नाही, कधी आम्हाला कुठल्या संकटात पडू देत नाहीत। अर्ध्या रात्री येऊन आमची सोय करते। कधी आता घरात किती पाणी आहे तुमच्या? आता आमच्या घराच्या वर पाणी, घराच्या वर पाणी आहे? थोडं एवढं घराच्या वर पाणी, घराच्या वर पाणी। आमची काहीतरी व्यवस्था करा, काय मदत आम्हाला, काय भाव पाण्यात घर आहे ते आमचे इथं। बर, पाणी लय भरपूर आलंय। काय केलं पाहिजे सरकारनं आता? काय केलंय? सगळी मदत करते ते आम्हाला। पुढे तर आमची व्यवस्था केली पाहिजे। आम्ही प्रत्येक वेळेस असं आम्ही कुठपर्यंत असं काढणार? आमची प्रत्येक वेळेस आम्ही असे अपघात, आम्ही असं अक्षरशः रडायला येते आम्हाला। पसारा उचलताना भाऊ भैया असतात, आम्हाला काय वाटत नाही, पण आम्हाला प्रत्येक वर्षी ही त्रास सहन होत नाही। असं आमची सोय करून द्यावं आम्हाला असं वाटतं। तिकडे सांगलीमध्ये कृष्ण